नमस्कार मित्रांनो, आज आपण गुंतवणूक सल्लागार का टाळावे, भरमसाठ फी मागील काळे सत्य या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. गुंतवणूक करताना आपण अनेकदा वित्त सल्लागारांचा सल्ला घेतच असतो, पण तुम्हाला माहीत आहे का की या सल्ल्यांच्या मागे काही छुपे खर्च आणि वेगवेगळी फी मॉडेल्स असतात जे आपल्या गुंतवणुकीच्या फायद्यावर मोठा परिणाम करू शकतात. J.L. कॉलिन्स यांचे द सिंपल पाथ टू वेल्थ या पुस्तकात याबद्दल सखोल माहिती दिलेली आहे. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की इंडेक्स फंड, मनी मॅनेजर्स, ब्रोकर्स आणि इन्शुरन्स सेल्समन यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे आणि कमिशन, AUM मॉडेल आणि प्रति तास आकारली जाणारी फी या गोष्टी तुमच्यासाठी किती हानिकारक ठरू शकतात. चला तर मग सुरू करूया. पैशाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण काय केलेलं पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. गुंतवणूक सल्लागार खरंच तुमच्या पैशासाठी लाभदायक आहे का, की ते त्यांच्या कमिशनसाठीच काम करतात. गुंतवणूक सल्लागारांबरोबर काम करण्यामागील लपलेली फी आणि खर्चाचा तुमच्या संपत्तीत कसा परिणाम होतो. AUM मॉडेल म्हणजे नेमकं काय आणि ते सल्लागारांना तुमच्यापेक्षा जास्त कसा फायदा देतं. स्वतः गुंतवणूक करण्याचे फायदे कोणते आणि ते कसं आपण आपल्या आर्थिक भविष्याला अधिक स्थिर करू शकतो. इंडेक्स फंडासारखे कमी खर्चाचे पर्याय उपलब्ध असताना मोठ्या फी घेणाऱ्या सल्लागारांची गरज का असावी. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. गुंतवणूक सल्लागार मला का आवडत नाहीत. आजकाल इतरांच्या पैशाचे व्यवस्थापन करणे हा एक खूप मोठा व्यवसाय बनलेला आहे. सल्लागार व्यवस्थापक त्या माध्यमातून बक्कळ पैसा कमवत आहेत. पैशाची गुंतवणूक आणि व्यवस्थापन करणे हे बऱ्याच लोकांसाठी अत्यंत भीतीदायक वाटत असते. आर्थिक विश्व इतके गुंतागुंतीचे आहे आणि लोकांना ते समजून घेण्यासाठी वेळ काढू वाटत नसल्याने आज वित्तीय व्यवस्थापकांची मागणी वाढलेली आहे. दुर्दैवाने बहुतेक वित्त सल्लागार हवे तसे गुंतवणूक परिणाम मिळवून देण्यात अयशस्वी ठरत आहेत. अनेकदा गुंतवणूक बरीच गुंतागुंतीची असते. गुंतवणूकदाराच्या प्रत्येक गोष्टीचा विचार त्यामध्ये करावा तर लागतोच, मात्र ज्या स्टॉकमध्ये गुंतवणूक तुम्ही करत असता तिची सुद्धा माहिती असणे आवश्यक असते. परंतु तुम्हाला आता समजले आहे की केवळ साधी निर्देशांक गुंतवणूक सुद्धा म्हणजे इंडेक्स फंड अधिक परिणामकारक असते. तेव्हा वित्त व्यवस्थापकाचे काम तुम्ही स्वतः देखील करू शकता असे मला वाटते. तर सल्लागार जास्तीत जास्त फी आकारून तुमचे शोषणच करीत असतात. जर तुम्ही सल्ला घ्यायचं ठरवलं तर सावधगिरीने याचा शोध घ्या, कारण या सल्ल्यावरती तुमची पुढील गुंतवणुकीचे जे विश्व आहे कसे असणार आहे याची दिशा ठरणार असते. लक्षात घ्या की तुमच्या पैशाची पर्वा तुमच्यापेक्षा जास्त चांगले इतर कोणीही करणार नाही. जेव्हा मी गुंतवणूक सल्लागार म्हणतो तेव्हा मी मनी मॅनेजर्स, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, इन्शुरन्स सेल्समॅन जे अनेकदा फायनान्शियल प्लॅनर म्हणून मिरवतात आणि तत्सम व्यक्ती संघटनांबद्दल बोलत असतो. या सर्वांचे पहिले लक्ष त्यांचे स्वतःचे अस्तित्व टिकवणे हेच असते. तुमचा क्रम हा नेहमी नंतरचा असतो. समजा जरी अशा वित्त व्यवस्थापकांनी तुम्हाला पहिलं प्राधान्य दिलं तरी काही समस्या उरतातच. त्याचा आढावा आता आपण घेऊया. मित्रांनो, पुढील मुद्दे महत्त्वपूर्ण असून ते आपण काळजीपूर्वक ऐकावे, कारण आपल्या गुंतवणुकीचा प्रश्न आहे. तर रचनात्मकदृष्ट्या सल्लागाराचे हितसंबंध आणि त्यांच्या ग्राहकांचे हितसंबंध विरोधी असतात. सध्या कमी खर्चाच्या कार्यक्षम गुंतवणुकीपेक्षा गुंतागुंतीची जास्त फी आकारता येईल अशी गुंतवणूक विकण्यास व्यवस्थापक उत्सुक असतात. वित्त व्यवस्थापक जर योग्य रीतीने तुमच्या गरजांना केंद्रित धरून गुंतवणूक करत असतील तर मी त्यांना आधुनिक संतच मानेन, पण असे होणे खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. माझ्या अनुभवाने सांगतो, ह्या क्षेत्रामध्ये अगदी चांगल्या हेतूने वाईट गुंतवणूक सल्ले दिले जातात. मी स्वतः याचा सुरुवातीला अनुभव घेतलेला आहे असं लेखकांचं मत आहे. तुम्हाला जर योग्य वित्त सल्लागार भेटला असेल तर तुम्ही खूप दुर्मिळ व्यक्तीला भेटला आहात हे लक्षात ठेवा. स्पष्टपणे बोलायचे झाल्यास सल्लागार हे उत्तम गुंतवणुकीकडे नव्हे तर सर्वाधिक कमिशन आणि व्यवस्थापक शुल्क आकारण्याकडे लक्ष केंद्रित करीत असतात. ह्यामुळे गुंतवणूकदाराचा गुंतवणूक खर्च वाढतो आणि त्याच्या पदरात काहीच पडत नाही. वित्त सल्लागाराचे हे विश्व थेट लोकांच्या बचतीला हात घालत असते आणि म्हणूनच ह्या क्षेत्रामध्ये अनेक फसवे लोक तुडुंब भरलेले आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेची कोणतीच पूर्व
पूर्व चाचणी नाही. गुंतवणूक सल्लागार तुम्हाला अंधारामध्ये ठेवून कसे पैसे कमावतात यावर एक नजर टाकूया. विशेष म्हणजे आपण त्यांना बदमाश म्हणू शकत नाही, कारण ते पदव्या घेऊन बाजारामध्ये राजरोसपणे वावरत आहेत. वित्त व्यवस्थापकांच्या कमाईची साधनं कोणते ते आता जाणीवपूर्वक ऐका. पहिला मुद्दा आहे कमिशन. प्रत्येक वेळी तुम्ही गुंतवणूक खरेदी किंवा विक्री करता तेव्हा सल्लागाराचा पैसे त्याला दिले जातात. गुंतवणूक विश्वात या कमिशनला लोड्स असे म्हणतात. हे लोड्स तुम्ही फक्त एक व्यवहार केला म्हणून असतात. वास्तविक अजून फायदा किंवा तोटा होणार असतो त्याआधीच आपला खर्च झालेला आहे हे लक्षात घ्या. व्हॅनगार्ड फंड खरेदी करण्यासाठी कोणतेही लोड कमिशन आकारले जात नाही, परंतु इतर अमेरिकन फंड खूपच जास्त लोड्स म्हणजेच कमिशन आकारतात. साधारणतः 5.75% कमिशनच्या आसपास हे प्रमाण आहे आणि ते थेट सल्लागाराच्या खिशात जाते. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे गुंतवणुकीसाठी $10,000 असतील तर प्रत्यक्षात केवळ $9,425च वित्त सल्लागार गुंतवणुकीसाठी वापरेल. बाकीचे ₹575 त्याचे आहेत. काही फंड त्यांचे फंड विकले जावे म्हणून वित्त सल्लागारांना 1% फी देतात. शिवाय हे फंड बहुतेक वेळा सल्लागाराकडून सक्रियपणे व्यवस्थापित केले जातात. या सगळ्या गडबडीमध्ये तुम्ही सध्या कमी खर्चाच्या निर्देशांक निधीला कमी लेखत तोटा करून घेत आहात. 1% व्यवस्थापन शुल्कासह 5.75% लोड्स म्हणजेच कमिशन आणि 1.5% इतर गुंतवणूक खर्च आणि 8.25% हा एकूण खर्च होतो. या दिलेल्या आकड्यानुसार तुमचा एकूण गुंतवणूक खर्च आहे 8.25%. आता VTSAXच्या 0.05% खर्चाच्या गुणोत्तराशी त्याची तुलना करा. तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. विमा गुंतवणूक ही सर्वात जास्त कमिशन देणारी गुंतवणूक आहे. कदाचित त्यामुळेच वित्त सल्लागार अशी उत्पादने गुंतवणुकीसाठी तुम्हाला सुचवत असतात. वित्त सल्लागार वार्षिक निव्वळ 10%च्या आसपास कमिशन मिळवतात आणि तेही तुमच्या नकळत. हेज फंड आणि खाजगी गुंतवणूक यावरील कमिशनमुळे विक्रेते लोक श्रीमंत बनतात. गुंतवणूकदार नफ्यापासून लांबच राहतो. बर्नी मॅडॉफ आठवतोय का? लोकांनी त्याला त्याचे पैसे गुंतवणुकीसाठी द्या म्हणून त्याला अक्षरशः विनवणी केली. अर्थात मॅडॉफसारखे वित्त सल्लागार अगदी विरळाच. बऱ्याच वेळा वाढीव नफा मिळवा म्हणून वित्त सल्लागार संस्था गुंतवणूकदाराच्या खात्यावरती अनावश्यकपणे खरेदी विक्री व्यवहार करताना दिसतील. ते असे करतात कारण त्यांना तुमच्या प्रत्येक खरेदी विक्री व्यवहारामागे काही रक्कम देण्याचे तुम्ही मान्य केलेले असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे AUM म्हणजेच ॲसेट अंडर मॅनेजमेंट मॉडेल. कमिशन मॉडेलचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असताना अलीकडच्या वर्षात फ्लॅट मॅनेजमेंट फीचे प्रस्थ आलेले आहे. हे शुल्क सामान्यतः क्लायंटच्या एकूण गुंतवणूक मालमत्तेच्या 1 ते 2% असते. या माफक फीचे फंड व्यवस्थापक अगदी आकर्षक मांडणी तुमच्या समोर करीत असतात. पहिली गोष्ट म्हणजे वार्षिक 1 ते 2% फी म्हणजे सुद्धा तुमच्या संपत्तीच्या वाढीवर मोठा ताण आहे. पण गुंतवणुकीचा परतावा तुमच्या वित्तीय नियोजनामध्ये खूपच मौल्यवान आहे. तुमचं फंड व्यवस्थापक या नवीन मॉडेल अंतर्गत तुमच्या नफ्यामधील 1 ते 2% मलाई फस्त करतो. हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. तुमची गुंतवणूक आहे $1,00,000. कालावधी आहे 20 वर्षाचा. परतावा दर 11.9% आहे. समजा 20 वर्षानंतर मिळणारे उत्पन्न $9,47,594. प्रत्यक्ष हातामध्ये येतील $6,60,623 आणि कमिशन 2% म्हटलं तर किती होईल पहा, $2,86,926. हितसंबंधांचा वाद. समजा तुम्ही तुमच्याकडील पैसे गुंतवणुकीऐवजी कर्जफेडीसाठी वापरणार असाल किंवा एखाद्या अशा गोष्टीमध्ये वापरणार असाल जेणेकरून ती गोष्ट भविष्यामध्ये घ्यायची झाल्यास तुम्हाला कर्ज घ्यावे लागणार नाही, पण तुमचा वित्त सल्लागार तुम्हाला आवर्जून गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. तो त्याचे हितसंबंध सुरुवातीला आधीच जोपासत असतो. तिसरं म्हणजे अज्ञान. बहुसंख्य वित्त सल्लागार अज्ञानामुळे बाजारपेठेला कमी लेखत असताना तुम्हाला दिसतील. त्यांच्या ह्या अज्ञानाची किंमत तुमच्या माझ्यासारखे सामान्य गुंतवणूकदार मोजत असतात. तिसरा मुद्दा आहे प्रति तास आकारली जाणारी फी. बरेच सल्लागार हे मॉडेल नापसंत करतात. हे मॉडेल गुंतवणूकदारांना आकर्षक वाटत नाही. अशाने गुंतवणूकदार वित्त व्यवस्थापकांच्या कमी वेळ संपर्कामध्ये राहतो
जातो. सल्लागारांना कमिशन आणि वार्षिक फी मॉडेलमधून जितके पैसे मिळतात तितके पैसे प्रति तास फी मॉडेलने मिळत नाहीत. इतर मॉडेलमध्ये गुंतवणूकदाराला त्याचे पैसे सल्लागाराकडे कमिशन आणि फीच्या रूपाने कसे गेले हे कळतसुद्धा नाही. मात्र प्रतितास मॉडेलमुळे गुंतवणूकदाराच्या प्रत्यक्ष निदर्शनास येते की तो किती खर्च करत आहे. जर तुम्हाला खरोखरच सल्ल्याची गरज असेल तर त्यासाठी पैसे देण्याचा हा सर्वात सरळ मार्ग आहे. यासाठी तुम्हाला प्रतितास $200 ते $300 मोजावे लागतील. छोट्या खर्चापेक्षा हा खर्च योग्यच आहे असे मला वाटते. येथे तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे, परंतु तरीही मिळालेला सल्ला योग्य आहे की अयोग्य हे आपल्याला लगेच ठरविता येणार नाही. चौथा मुद्दा आहे की या सर्वांचं निष्कर्ष काय आहे. तर एक चांगला सल्लागार निवडण्याबद्दल माझा तुम्हाला एक सल्ला आहे की चांगला सल्लागार निवडणे हे कदाचित फायदेशीर समभाग, इक्विटी किंवा सक्रियपणे व्यवस्थापित म्युच्युअल फंड निवडण्यापेक्षा अधिक कठीण आहे. त्यातही त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य राहील का हे ठरविणे त्याहून सुद्धा कठीण गोष्ट आहे. कोणत्याही वर्षात 20% जास्त परतावा मिळवून देणारे सल्लागार केवळ 1% किंवा त्यापेक्षा कमी आहेत. मग आता ठरवा की योग्य सल्लागार मिळणे किती कठीण गोष्ट आहे. जर तुम्ही नवशिके गुंतवणूकदार असाल तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. ते कोणते? तर पहिला पर्याय आहे तुम्ही योग्य सल्लागार निवडायला शिकू शकता. दुसरा पर्याय आहे की तुम्ही तुमची गुंतवणूक स्वतः निवडू शकता. दोन्हीसाठी प्रयत्न आणि वेळ आवश्यक आहे, पण दुसरा पर्याय योग्य रीतीने हाताळलात तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. सल्लागाराकडे वाया जाणारा तुमचा वेळ तर वाचेलच, पण तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबद्दल सजग बनाल. यशस्वी गुंतवणुकीचे रहस्य म्हणजे गुंतवणूक ही नेहमी सोपी, स्वस्त असावी. सर्वसाधारणपणे गुंतागुंतीच्या गुंतवणुकीचा फायदा केवळ वित्त सल्लागारांना होताना दिसतो. लक्षात ठेवा मित्रांनो की तुमच्या पैशाची तुमच्यापेक्षा जास्त चांगली काळजी या जगात कोणीही घेणार नाही. सल्लागार निवडण्यापेक्षा कमी मेहनतीने तुम्ही तुमचे पैसे स्वतःच व्यवस्थापित करायला शिकू शकता. या बाबतीत तुम्ही तुमच्या 2 पायांवर भक्कमपणे उभे राहा. मित्रांनो, आमच्या चॅनलचा उद्देश हाच आहे की तुम्ही आर्थिक सज्ञान झाले पाहिजे आणि तुमची गुंतवणूक, तुमचा जो काही खर्च जमा याचं नियोजन तुम्ही स्वतः शिकलं पाहिजे. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण पाहिलं की गुंतवणूक सल्लागारांवर अवलंबून राहणं कसं तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यांचे कमिशन, AUM मॉडेल आणि तासागणिक आकारली जाणारी फी यामुळे तुमच्या मेहनतीने मिळवलेला पैसा कमी होत जातो. म्हणूनच JL कॉलिन्स यांचे द सिम्पल पाथ टू वेल्थ या पुस्तकातील सल्ल्यानुसार 2 मार्ग आहेत. पहिला योग्य सल्लागार कसा निवडायचा ते शिकणं आणि दुसरा म्हणजे स्वतः गुंतवणूक व्यवस्थापनाची जबाबदारी उचलणं. जर तुम्ही ठरवलं की पैशावर अधिक नियंत्रण ठेवायचं आहे तर या 2 पैकी तुमच्यासाठी योग्य असलेला मार्ग निवडा आणि एक समृद्ध भविष्यासाठी पहिलं पाऊल टाका. शेवटी तुमच्या मेहनतीचे पैसे, तुमचं भविष्य यासाठी योग्य निर्णय घेणं हे तुमच्याच हातात आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी माहितीपूर्ण विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.